हा 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 हा, वा 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 वा, काय नजारा आहे मित्रांनो. मंदिराच्या बॅक साईडने आलोय आपण. सो हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. सो आज आम्ही सर्व निघतोय भंडारदरा डॅमवरती फिरण्यासाठी. सो आपल्यासोबत आहेत नारायण नाना, दीपक भाऊ आहे, राजू भाऊ आहेत, आपले शपन नाना आहेत, लक्ष्मण नाना आहेत, पुढे हरीश नाना आहे, जगदीश आहे आणि हे आपले ढवळे साहेब. सो आपल्या व्हिडिओ कंटिन्यू करा, आपण लवकरच पोहोचूया भंडारदरा या डॅमवरती. चला तर. सो मित्रांनो, भंडारदराला जाण्याच्या अगोदर आपल्याला रस्त्यात एक स्पॉट भेटतोय बघण्यासाठी, रंदा फॉल म्हणून. आणि आज प्रचंड गर्दी आहे इथे. सो आपण तिथंच येऊन पोहोचलोय. तर जाऊया आणि लोकेशनचा आनंद घेऊया. मी तुम्हाला काय फुटेज दाखवतो ते जवळचे लोकेशनचे. तो पाहूया आपण. पाहू शकता गर्दी प्रचंड आहे. इथे एक मंदिर आहे देवीचं. पाहू शकता मित्रांनो, गोरपाडा देवीचं मंदिर. छानशी मातेची प्रतिमा आहे इथे. मित्रांनो, हा समोर दिसलेला देवीचा मेन मंदिर आहे. हे फार पण पाणी जास्त असल्या कारण जाता येतले. रस्ता आहे इकडनं या ब्रिजवरनं. पाहू शकता त्याच्यावर जावं लागतं आता इकडनं. आणि या ठिकाणी जुनी एक मूवीची शूटिंग झाली होती. त्यामध्ये होती अजय देवगण आणि ट्विंकल खन्ना. खूप सुंदर लोकेशन आहे. आज वीकली ऑफ आहे, सुट्टी आहे, त्या कारण खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एरवी ते गर्दी नसते. तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी आहे. रोहित साहेब बरोबर ना? यस. नारायण नानाचंही चालेल, व्हिडिओ शूट चाललंय, काही फोटो काढतायत आणि आपली बाकीची पब्लिक पुढे गेली. जोरात फोटोशूट चालू आहे मित्रमंडळीचा. पाहू शकता. ते बोटिंग हे पाहायला भेटते आपल्याला. तुला आठवत आहे का आपण सो हा परिसर आपला संपूर्ण फिरून झालाय. सो आपले फोटो क्लिक करतायत आणि आता आपण जाऊया पुढे भंडारदरा या डॅमकडे. सो चला. मित्रांनो, इथे समोर आहे वसुंधरा वॉटरफॉल. अजून इथून 3 किलोमीटर आहे अमृतेश्वर मंदिर रत्नागिरी साईडला. आपल्याला तिकडे जायचं आहे आणि इथे रस्त्यात थांबलो आहे आम्ही. खूप सुंदर जागा आहे, आम्हाला बसायला भेटले अगदी पाण्याच्या जवळ. थोडंसं नाश्ता पाणी करूया. हो बाबा, इडली वगैरे आणली बघा लक्ष्मी महाराजांनी. स्प्राईटची बाटली आणली. हे बघा दोघं जण. सो जाऊया आणि मस्त नाश्ता करूया आणि मग पुढचा प्रवास पुढे चालू करूया. सो बसण्यासाठी वेल सिटेड जागा. हां बस इथे काय चेअर आपल्याला इथं चेअर काय कोण चेअर तयार आहे.
घ्या गाईस घ्या काय माहिती सो मित्रांनो, घ्या नेचरचा आनंद घ्या मित्रांनो जेवणाचा. अरे तिकडे बघा ना प्रवीण का बघा ना हा 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 वा 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 काय नजारा आहे मित्रांनो. प्रवीणला पुढं टाकू या इकडं ओके. पुढं टाकायचं सो मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहोत रतनवाडी. इथेच मंदिर आहे आपलं, दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला. पाहू शकता कुंड बघा किती छान आहे. इथे पुढं आहे रतनगड. मागच्या वेळेस आपण आलो होतो, सो तो ब्लॉग आहे रतनगडाचा. गव्हर्नमेंट सुट्टी आहे, त्या कारणाने खूपच गर्दी आहे सर्व पर्यटन स्थळावरती. मला अजिबात आवडत नाही वीकली ऑफमध्ये जायला, कारण आपल्याला हवं तसं एन्जॉय घेता येत नाही आणि आजूबाजूचा परिसरात आहे खूप गर्दी असते. मागच्या वेळेस आम्ही आलेलो काही गर्दी नव्हती, खूप सुंदर दर्शन झालं होतं. तुम्ही पाहू शकता हे पहा अमृतेश्वर मंदिर रतनवाडी इथलं. पार्वती पटेल हर हर महादेव. मी पाहू शकतो मित्रांनो, नंदीची प्रतिमा आहे, ती जुनी आहे, खंडित झालेली आहे, द फेस नाही खाली आहेत. हे पुढे आहे, ही अखंड मूर्ती पाहायला भेटते आपल्याला. खांदा, हे दोन कान, शिंग, खांबांवरती तुम्हाला कलाकृती पाहायला भेटेल देवदेवतांची. पाण्याच्या मध्ये असलेली ही शिवलिंग आपल्याला पाहायला भेटते इथे. मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकताय, संपूर्ण दगडामध्ये सुंदर कोरीव काम केलेलं आहे. खूप प्रचंड गर्दी आहे आज. मंदिराच्या बॅक साईडने आलोय आपण. खूप प्राचीन मंदिर आहे.
मध्ये एक डिझाईन आहे, हे बघा. किती बारीक कोरीव काम केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता खांबांवरती. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, खूपच सुंदर आहे. मला बोललो होतं पाठीमागचा जो डोंगर दिसतोय इकडे आहे रतनगड. सो आता इथून निघतोय. व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, इतरांना शेअरही करा. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.